नमस्कार. मी संजय संगलगे. यूट्यूबमध्ये आपलं स्वागत. आज मी व्हिडिओ बनवायचं कारण आपण सांगली जिल्हा या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाजाचं जे व्हॉट्सअप आहे, त्या व्हॉट्सअपवर मला काय थोडीफार बातमी या ठिकाणी मी वाचून पाहिली. डॉक्टर रविकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी झालेली मीटिंग. जनगणना आता होणाऱ्या याविषयी काय आपल्या समाजाचं कुठलं कॅटेगरी लागू करायचं ह्याविषयी त्यांची बैठक झाली. ते वाचलेलं मी सांगतो ना. त्या बैठकीमध्ये थोडंफार हिंदू लिंगायत असं या ठिकाणी करण्याचं सहमत दिसत आहे. तसंच या ठिकाणी मी एक पुढारीचा विशेषांक वाचला. त्या विशेषांकामध्ये काशीचे जगद्गुरू महाराज यांनी देखील हिंदू लिंगायत लावा असं त्या विशेषांक मी वाचलेला आहे. मला हेच काय समजेना की हिंदू लिंगायत जर लावलं की आम्हाला लाभ मिळेल का? कारण हिंदू हा समाज मोठा आहे. बरेच या ठिकाणी हिंदूमध्ये मराठा येतात, बरेच या ठिकाणी कॅटेगरी येते. आणि जर हिंदू आपण जर लिंगायत लावलं तर आपल्याला कुठलाही लाभ होणार नाही, कारण त्याची कॅटेगरी मोठी आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काही तज्ज्ञाची मतं घेण्याचं या ठिकाणी काम चाललं आहे. या ठिकाणी पुढील अभ्यास त्यांचा चालू आहे. काय नाव लावायचं देश पातळीवर या ठिकाणी त्यांचा विचार चालू आहे कायदे तज्ज्ञांनी. परंतु माझ्या हिशोबामध्ये कुठंही कायद्यामध्ये आपल्या लिंगायत धर्माचं या ठिकाणी कॅटेगरी अथवा धर्म कुठं या ठिकाणी मला तर काय असं आढळून आलंय असं काय वाटत नाही आणि हे असं काय दिसत नाही. मग आपण आज रोजी जर काशीचे जगद्गुरू जर हिंदू लिंगायत लावा जर आणि धर्माला सांगत असेल, लिंगायत समाजाला जर सांगत असतील, फार कठीण आहे. मग त्याने येऊन वीरशैव धर्म स्वीकारला त्यांनी, या 5 जगद्गुरूंनी आणि शिवाचार्यांनी. आणि त्या कॅटेगरीमध्ये त्यांना ते आरक्षण मिळालेलं आहे. वीरशैव धर्माच्या कॅटेगरीमध्ये त्यांना मठपती आणि स्वामींना आरक्षण मिळालेलं आहे. असं असताना आम्हाला हिंदू लिंगायत का लावायला सांगतात, हाच प्रश्न मोठा आहे. माझ्या मते ही 5 पीठं जी आहेत एकंदर ही एकत्र बसत नाहीत, यांच्यामध्ये ताळमेळ नाही आहे. आणि आपल्या समाजाच्या, महाराष्ट्राच्या अथवा देशाच्या पातळीवर देखील ताळमेळ नाही आहे. काय लावायचं आणि काय नाही हे अजूनपर्यंत ठरणार. जर ठरलं तर एका संघटनेचं हिंदू लिंगायत म्हणायचं, तर दुसरी संघटना मग त्या नुसतं लिंगायत म्हणायचं. माझ्या ऐकण्यामध्ये तर 1089ला जगद्गुरू रेणुकाचार्यांनी आमच्या बहुतेक लिंगायत धर्माची स्थापना झालेली आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. मी
दुसऱ्या शिवाचार्याकडून ह्या ठिकाणी माहिती घेतली, साल वगैरे. वीरशैव लिंगायत एवढं मोठा असून देखील आपला आत्ता सध्याला हिंदू लिंगायत का लावायचं आणि वीरशैव लिंगायत का लावू नये, ह्याचं उत्तर कोण देऊ शकणार नाही माझ्या मते. आणि ह्याच्या पाठीमागचं काय आहे गोत हिंदू लिंगायत लावण्याचं पाठीमाग? आज जगद्गुरू सांगतात, मी पुढारी पेपर वाचले ते सांगायला, ते तोंडाने मी ऐकलेलं नाही. पुढारी पेपरमध्ये विशेष अंकामध्ये हा ये. मग ही 5 पीठं वीरशैव लिंगायत धर्मातील आहेत का हिंदू लिंगायत धर्मातील आहेत, हेच काय मला समजेना. ह्या 5 पीठांनी जगद्गुरूंनी खरं वास्तव समाजाला वाऱ्यावर सोडले. एकत्र बसणं गरजेचं आहे त्यांनी, आणि ह्या ठिकाणी ह्या विषयाचा होता होईल तेवढं निपटारा या ठिकाणी 8 दिवस ते 15 दिवसात निघाला पाहिजे. हे जगद्गुरूचं काम आहे, शिवाचार्य आणि जगद्गुरूचं काम आहे. परंतु त्यांनी ह्या ठिकाणी का हे निर्णय घ्यायला दबकतात, हेच मला काय वाटतं. इकडं तर त्यांचं प्रेम वीरशैव लिंगायतवर आहे, आणि इकडं तर या ठिकाणी मानसिकदृष्ट्या लिंगायताला हो म्हणतात. ह्यामुळं आमचं नेमकं काय नोंदवायचं जनगणनेमध्ये, हेच सामान्य लिंगायताला समजना. अशा प्रकारे जर आपलं तज्ज्ञाची मतं जर घेतली तर प्रत्येक तज्ज्ञाची मतं वेगवेगळी पडायला. आता ते मी वाचलं व्हॉट्सअपवरील, काहीचे म्हणणं आहे की कायदे तज्ज्ञाचं मत घ्यायचं आहे. त्याच्या आधी मग तुम्ही हिंदू लिंगायत कसं म्हणता? जगद्गुरू काशीचे जगद्गुरू बी कसं म्हणतात हिंदू लिंगायत लावा? मग हिंदू लिंगायत लावा तर आपण वीरशैव धर्मात जन्मलेली माणसं, धर्म आमचा वीरशैव, जात लिंगायत, असं असताना आपण हिंदू लिंगायत का लावावं? आम्ही काय हिंदू नाही असं म्हणत नाही, परंतु आपल्या सरकारी योजनेचा लाभ जर आवश्यक असले तर वीरशैव लिंगायत लावणं हे महत्त्वाचं ठरेल माझ्या मते. दुसरी गोष्ट, उदाहरण जैन. जैन म्हटलं की या ठिकाणी तिने हिंदू लावलेलं नाही लावलं हिंदू जैन, परंतु त्यांना थोडं कोणा आधार मिळाला आहे. तसंच आम्हाला वीरशैव लिंगायत जर लावलं तर आधार मिळेल, पण हिंदू लिंगायत लावलं तर आपल्याला आधार मिळणार नाही, हे मला चांगलं असं वाटतंय. बरेच या ठिकाणी आपल्यामध्ये 2 विभाजन झालेले दिसतात. हे 2 विभाजन एकत्र येण्याचे फार कठीण दिसतंय. एक वीरशैव लिंगायत आणि एक दुसरा लिंगायत. अशा कारणामुळं कोण कुणाला काय सांगावलं हेच या ठिकाणी समाजाला कळणार. नाहीतर स्वतःचं राजकारणाचे अथवा कुठल्या तर दडपणशाहीचं या ठिकाणी आधार घेऊन आपण जर हिंदू लिंगायत जर लावलं तर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही, हे मी आज सांगतो. तुम्ही अभ्यासक असतीला, बरंच काय तर हुशार असतीला, मला त्याच्याबद्दल काय मत नाही. परंतु मी एक सामान्य आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि मी शिक्षण बी माझं कमी आहे, परंतु थोडंफार मी थोडं ऐकण्यामध्ये येते ना असं माझ्या
बरंच आलेलं आहे. ही भावना बाजूला ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी वीरशैव धर्माचं नाव बी बुडता कामा नये आणि लिंगायताचं नाव बी बुडता कामा नये. आपण वीरशैव लिंगायत नाव सर्वांना देऊन एकत्र येऊन आपण सरकारची या ठिकाणी लढा देऊ, चालेल. परंतु हिंदू लिंगायत केला की तुमची लढाई ही फेल जाऊ शकते. दुसरी गोष्ट, आपल्या समाजाचं वर कुठं कायदे तज्ज्ञाचा विषय जर घेतला तर कुठंही आधार मिळणार नाही. आणि जर यो आधार पाहिजे असेल तर आपल्याला पहिला या ठिकाणी लोकसभेत आणि राज्यसभेत हे पारित व्हायला पाहिजे की वीरशैव लिंगायत हा आपला धर्म असून लिंगायत ही जात आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला पाहिजे. मग या ठिकाणी कुठंतरी आपल्याला पळापळी करून यश मिळेल आणि आपल्याला मोर्चा वगैरे काढून या ठिकाणी पुढल्या पिढीला यश प्राप्त होईल हे मी खंत बाळगतो. या अभ्यासामध्ये मला थोडं हे होतं आहे, जगद्गुरू रेणुकाचार्य या ठिकाणी 5 पीठं या ठिकाणी त्यांचे उभारले गेले. शंकराचार्य यांनी देखील रेणुकाचार्याकडून लिंग धारण करून घेतलं. एवढ्या पूर्वीपासून आपला हा समाज आलेला आहे आणि या ठिकाणी आपण कुठलाही कार्यक्रम करत असताना आपण जर वीरशैव लिंगायत समाजाला जर विसरून करत असलो तर ते अलीकडच्या काळामध्ये फार बदल होत जाईल आणि सर्वांना या ठिकाणी त्याचं चांगला प्रचार होईल एवढंच मी सांगतो आणि माझा व्हिडिओ बंद करतो. नमस्कार. संजय संगलगे.